रामकृष्ण हरी मंडळी. तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सकाळी जे आहे ते रात्रभर तर मुसळधार पाऊस चालूच होता. सकाळी जे आहे ते थोडा झिमझिम पाऊस पण चालूच आहे. तुम्ही बघू शकता इथं फरशीवर पाऊस आहे. सकाळी जे रांगोळी टाकायला बाहेर आलते कारण आज आहे आषाढी एकादशी. सगळं झाडून वगैरे सगळं सडा ते टाकला, रांगोळी टाकली नाही करमतच नाही. थोडा झिमझिम पाऊस येऊ लागला. मी म्हणलं कुठं वाहून गेली तरी चालते, पण आज जे आहे सण आहे, मोठी आषाढी एकादशी आहे, दार तसं कसं खायचं म्हणून मी रांगोळी टाकली. आणि तेव्हापासून पाऊस पण बंद झाला. तर रांगोळी माझी तशीच राहिली. सकाळी जे आहे ते भरपूर दारापुढे जे न रोजचं आपण जसं खायला टाकतो नैवेद्य वगैरे असतात, सकाळी भरपूर अशा गायी आलत्या. मग आधी तर त्यांचं दर्शन घेतलं रांगोळी टाकता टाकता. त्यांना सगळ्यांना जे आहे चपाती भाकरी जशी जास्तीचीच करीत असते मी अशी जनावरांना ती लागते म्हणून टाकण्यासाठी. तर त्यांना तर आधी खाऊ घातलं. आता मग झाली म्हणजे आंघोळ वगैरे, कारण मला मंदिरला पण जायचं आहे आज. आणि त्याच्यासाठी मी की नाही इथं करीत आहे, फुलं तोडीत आहे टेरेसवर येऊन. पण पाऊस जे आहे थोडा थोडा चालूच आहे. तर चला आता मंदिरची तयारी आहे करायची. घरची पूजा केल्याशिवाय मंदिरला जायचं नाही. तर सगळं साफसफाई वगैरे सगळी झालेली आणि आता करणार आहे मी पूजा. चला आधी तर पूजेचं पाणी घ्यायचंय आणि ते स्वयंपाकाचं पाणी भरून खायचं. आणि पुन्हा आल्यावर जे आहे सगळं कामं करायचे मंदिरला. घरची पूजा करूनच आता फक्त जाणार आहे. मग आल्यावर पुन्हा त्याला कपडे वगैरे फराळाचं करायचंय. आणि सकाळी जे आहे देवाचे गाणे मी लावून ठेवत असते. रोजचं जे माझं रुटीन आहे की नाही, सकाळी जे आहे जुने गाणे आणि सकाळी सकाळी मॉर्निंगला जे आहे ते देवाचे गाणे चालू असतात. आणि पुन्हा मग 11च्या पुढे जे असते ते जुने गाणे लावित असते आणि गाणे लावून मस्त काम करीत असते. तर सकाळी सकाळी देवाचे गाणे चालू आहेत आणि मी प्यायचं पाणी पण भरीत आहे आणि देवाला पाणी पण भरून ठेवायचं आहे मला. चिल्लर कामं जे आहेत ते सारच लागतात. आणि उपास पण असला आणि काही असलं तर उलटं उपासाच्या दिवशी तर जास्त असते, कारण सकाळी तर भाजी पोळी आपण रोजचं रुटीन असते ते पटकन काम आवडतं. पण उपासाच्या दिवशी काहीतरी वेगळं चांगलं करावं लागते, कारण अगोदर जेवण जात नाही. कुणी कुणाला शाबू पण जमत नाही. तर आमच्या मिस्टरांना पण जास्त शाबू वगैरे खात नाही, ते उपासच धरीत नाही जास्त. कारण हे आषाढी एकादश धरतात आणि शिवरात्र धरतात, हे दोनच उपास त्यांचे मेन असते. आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करून दिलं तर ते खातात. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते आले ना तेव्हा त्यांना गरम गरम आणि क्रंची असं कडक पाहिजे, नरम वस्तू ते खातच नाहीत. तर चला मला आज करायचे मस्त साबुदाण्याचे परोठे आणि आलू टाकून मस्त दही टाकून जे आहे मी त्याची चटणी बनवणार आहे. तर चला सकाळचे कामं सुरू आहेत आता. चला आता संध्याकाळी जे आहे मला साबुदाणा वडा करायचा आहे. त्याच्यासाठी मी प्यायचं पाणी भरीतच शाबू पण भिजू घातलं आहे. आणि थोडेसे जे आहे ते आलू पण बॉईल करायला ठेवायचेत मला, कारण आपण मंदिरातून येऊस तर मस्त शिजून पण गाळ होऊन मस्त गार होतात. त्याच्यामुळं आता पूजा होऊस तर माझं कुकर पण होऊन जातं आणि साबुदाणा भिजू टाकला आहे, कारण ते 4-5 वाजता मस्त भिजत आहे. तर चला आता इथं आलू पण उकडायला टाकते, कारण एका सगळे कामं जे आहे ते आपल्याला करावंच लागतात हाता सगळं. नाही तर हे काम झाल्यावर ते करणं म्हणल्यास पुन्हा दिवस असं कामाला पुरणार नाही. तर एका कामामध्ये 2-3 कामं जे आहेत ते मी आवडत असते रोजचं.
चला मंदिरला पण जाऊन आले आणि आमच्या गावाचं छोटूसं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं आणि तुम्ही बघितलं किती सुंदर आहे. सकाळी सकाळी पण आता तेवढा गर्दा होता कारण आता जे खेड्यापाड्याचे भरपूर लोक येतात. तर 10:30 वाजलेच होते मला मंदिरला जायला आणि आता इथून भारी गर्दी असती आणि पाऊस पण थेंब पण चालू येतं. पण जास्त पाऊस आला की नाही की लई परेशानी होती आणि चिखल जे आहे ते भरपूर होते. त्याच्यामुळं जे आहे मी मंदिरला जाऊन आले आधी आणि तिथं झाली माझ्या मुलाची आंघोळ झाली की नाही की ते रोजचं नित्य नेमाने आईवडिलांच्या पाया पडतो आणि त्याला सांगायचं आणि करायचं काहीच नाही. ते लहानपणापासून जी सवय ना त्याला आणि माझी दोन्ही पण मुलं आंघोळ झाली की आधी आईवडिलांच्या पाया पडतात आणि त्यांना शिकवायची काय नाही. चांगले गुण जे असतात ते अंगचेच असतात आणि सांगितल्यावर पण कोणाला येत नाही. तर त्याच्यामुळं की नाही मोठेपणा करायची काहीच नाही. जे तुम्ही बघितलं तेच तुम्हाला सांगितलं आणि ते एक दिवसाचं नाही. त्याला माहीत पण नसते की मी व्हिडिओ करायले आणि काय म्हणून. कारण किती नको म्हणलं तरी ते पाया पडल्याशिवाय दोघं पण राहत नाहीत. जसं की आंघोळ झाली की आधी देवाच्या पाया पडत नाहीत ते आणि आईवडिलाच्या पाया पडतात. म्हणतात आईवडिलाच्या पाया पडलं की देवाच्या पाया पडल्यावानी असतं आणि आईवडील पण तसेच पाहिजेत लेकरांना की जे आपण पाया पडलं ना पाया पडून घेण्यासारखे. तर चला आपल्या लेकराचं आपण कशालाच मन मोडीत नाहीत ना काही नाही. सगळं जे आहे ते सगळं त्यांच्यासाठीच करणं आहे. जे आहेत ते लेकरच आहे. तर दुसऱ्यांचं तर काय जे सुखाचे सोबते असतात बाहेरले लोक आणि जे आहेत ते आपले जे पोटचे लेकरं असतात तेच आपल्याला कसे राहू द्या आणि काही राहू द्या आपल्याला तेच कामाला येणार आहेत. तर चला आता सकाळचा जे स्वयंपाक आहे ना आज तर स्वयंपाक नाही आहे पण उपास पण राहिला तरी करावंच लागतंय. तर चला मी आता आली किचनमध्ये आणि आलू जे शिजून ठेवले होते मी ते बॉईल केलेले आता मी जे आहे ते सोलून घेते आणि आता इथं जे आहे फराळाचं करायचं आहे मला. तर चला आता त्याची तयारी करून घेते आहे मी फराळाची. आणि शेंगदाणे जे साबुदाणा आहे की नाही मी सकाळीच भाजून ठेवलेला आहे. कारण यूज तर कसं गार झालं पाहिजे मिक्सरमधून पण निघलं पाहिजे. अशामध्ये कसं मिक्सरचं थोडी परेशानीच राहिली कारण मिक्सर चलतच बंद व्हायला कारण त्याला लोड जास्त सहन होईना झाला आहे. आणि किती चांगल्या कंपनीचं घ्या हीच परेशानी. आता कोणत्या कंपनीचं घ्यायचं ते मला तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. आणि आता मिक्सर जे आहे ते दुसरं घ्यावंच लागणार आहे. खूप अशी माझी परेशानी झाली काल साबुदाणा वाटताना कारण 3-3दा मिक्सर बंद पडू लागलं. आणि हे जे आहे कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीत आहे. जसं की उपासाचं थोडंसं काम आदल्या दिवशी सारून ठेवलं की नाही की आपल्याला आजच्या दिवशी जे आहे थोडीशी म्हणलं टेन्शन राहत नाही. नाही तर सगळंच करायचं म्हणलं की खूप परेशानी होती. आणि कसं पूजा वगैरे असती तर त्याच्यामध्ये मग ते कामाच्या गडबडीमध्ये माणूस पटपट करून साईडला होते. आणि वर्षाचा एकदा सण येतो कोणता पण त्याच्यामुळे मी काल जितके कामं माझ्याच्याने सरले ना तेवढे मी कालच सारून ठेवले. आणि आज जे आहे ते व्यवस्थित नित्यनेमाने छानशी माझी पूजा पण करून घेतली. कारण मन तन सगळं लावून जे आहे पूजा करायची. कामामध्ये लक्ष असलं की ती पूजामध्ये मग पावनच होत नाही. तर काम तर काय सगळं जीवनच आहे आपल्याला. तर चला एक दिवस असतं माणसाला पूजापाती करण्याचा जे सालामधून एकदाच येते. त्याच्यामुळे मी कालच हे जे काम आहे ना कालच उरकून ठेवले आणि कालच शेंगदाणे साबुदाणा जे आहे ते मी भाजून ठेवला होता. आणि आता मला त्याचे परोठे करायचे. तर चला मी आलू पण मस्त इथं खिसून घेतला आहे. आणि आता आलू खिसून मला थोड्याशा मिरच्या मिक्सरमधून काढायच्या. जसं की उपासाचं मीठ आहे आणि सगळं जे आहे साबुदाण्यामध्ये टाकून त्याचा मस्त असा डो बनवायचा आहे. आणि अर्धा 1 घंट्यासाठी ते भिजत ठेवायचं आहे आपल्याला. तर चला आता इथं जे आहे सगळं वाटाघाटामध्ये सगळं झालेलं आहे. आणि थोड्याशा मिरच्याच आता मिक्सरमधून काढून घ्यायच्या. तर रात्रीच मिस्टरांनी काय केलं मिरच्या थोड्याच होत्या आणि दरबार जे मिरच्या अशा खराब होऊन जातात ना म्हणून मी त्यांना थोड्या आणा म्हणलं तर त्यांनी 1/2 किलोच मिरच्या जे आहेत ते सोमवारी आणल्या आता. आणि त्याच्यामधली रात्री थोड्याशा तळ्या त्याच्यामुळे आता थोड्याशाच मिरच्या आहेत आणि त्यांना सांगितलं आता दुकानावरून येताना मी घेऊन या म्हणून. तर चला आता थोड्याच मिरच्या आता त्या मिक्सरमधून वाटून घेणार आहे. आणि पुन्हाच्याला जे आहे सगळं जे उंडा तिंबून ठेवायचं. आणि जसे मग आले मुलगा आला मालक आले तर त्यांना 2-2, 3-3 परोठे असे करून द्यायचे. आणि गार जे आहे वस्तू घरात कोणीच खात नाही. त्याच्यामुळं दोषे राहू धपाटे राहू की असं उपासाचं कोणतंही काही करायचं राहिलं की नाही की 3दा गॅसपाशी जावं लागते. म्हणजे माझा पूर्ण जे दिवस आहे ते कामामध्येच जाते.
आणि जर गार करून ठेवलं तर खात नाहीत कुणी ना काय नाही, मग करणं कशासाठी, खाण्यासाठीच असतं की नाही. त्याच्यामुळं मग मी कटाळा बिलकुल करीत नाही. तर आता मी डोर लावून ठेवणारे फक्त, आणि जसे आले की नाही तसे मग आम्ही दोघंजणं बसून नाश्ता करतो. मग मुलगा आला की त्याला पण गरम टाकून द्यायचे. आणि खायला कटाळा केला ना आपल्याला दुसरं कोण खाऊ घालणार आहे, आपण केलं तरच आपल्या पोटामध्ये जाते. तर चला, मालक आले की मग पुण्याच्यांना त्यांना गरम गरम टाकून द्यायचे. तर आता फक्त डोर लावून ठेवणार आहे आणि पुण्याच्याला मग परोठे करणार आहे मी. तर चला, आता सगळं जे आहे सकाळपासूनचं रुटीन तुमच्यासोबत आषाढी एकादशीचं मी शेअर केलेलं आहे. आणि आता जे आहे मी परोठे लावून घेतलेले आहेत. आणि जसे आपले आलूचे परोठे होतात ना सेम तसेच होतात, आणि एकदम स्मूथ, जे म्हातारा माणूस पण खाऊ शकते. पण तुम्हाला जसे कडक पाहिजेत, क्रंची पाहिजेत, तर तुम्ही एकदा भाजायचं आणि थोड्या वेळाने ठेवून पुन्हा डबल त्याला तूप लावून गरम केलं ना की एकदम क्रंची कडक होतात. जसं की माझ्या मिस्टरला कडकच आवडते. तर आता करून ठेवणार आहे, आणि आले की त्यांना डबल तूप लावून जे आहे असं गरम करून दिलं की एकदम कडक होतात. तर अशा प्रकारे आपण 2 पद्धतीनं भाजू शकतो पराठे. आणि बघा किती मस्त वरून तूप लावून भाजले. तर चला, आता मिस्टर पण आलेले आणि त्यांना जे आहे मी डबल भाजून देत आहे. आणि थोड्याशा मिरच्या पण तळ्या, जसं त्यांना मिरची तोंडीला आवडते. तर हिरव्या मिरच्या घेऊन आले, ते शिंदी लावून टाकून मस्त मी फ्राय केले आता. आणि येताना रसगुल्ले पण आणले होते. तर या सगळेजणं मग आषाढी एकादशीचं फराळाचं करायला. रामकृष्ण हरी माऊली. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धरा.